नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे मऊसूत असे लाडू। तर त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्याची साल काढून त्याला बारीक कट करून घ्यायचे आहे आणि कट झाल्यानंतर आता त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तर मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आणि तो वाटीने मोजून घेतला तर तो 1.5 वाटी भरलेला आहे नारळाचा चव। तर 1.5 वाटी ओल्या नारळाचा चव, 2-3 चमचे मलाई आणि काही सुका मेवा, अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी दूध घेतलेले आहे। तर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि त्यात नारळाचा चव टाकलेला आहे। तर आता तो आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे, 2-3 मिनिटं, त्यातला ओलसरपणा कमी होईपर्यंत। तर आता आपल्या नारळाचं चव भाजलेला आहे थोडासा, तर आपण त्यात दूध टाकलेलं आहे 1 वाटी आणि दूध टाकून आपल्याला त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर आता मी त्यात मलाई टाकलेली आहे तर हे नारळाचे लाडू खायला खूप छान लागतात आणि मलाई टाकल्यानंतर अजून छान लागतात। पण तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तर काही होत नाही, छान लागतात तसे पण। तर 5-6 मिनिटांनंतर यातलं दूध आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, तर आपण त्यात साखर टाकू आणि साखर टाकूनही त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता। आणि हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत असं कोरडं होत नाही थोडं, तोपर्यंत परतून घ्यायचे। तर यातली साखरही आता विरघळलेली आहे, तर आपण त्यात आता थोडा सुका मेवा टाकू। तर त्यासाठी मी एका याच्यात तूप टाकलं थोडंसं आणि काजू बदाम तळून घ्यायचे त्यामध्ये। आणि हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही तर स्किपही करू शकता। आणि मनुके टाकून त्यालाही थोडंसं तळून घेतलेलं आहे। आणि हे आपल्याला मिश्रणात टाकून मिक्स करून घ्यायचे आता। तर हे मिश्रण लाडूसाठी तयार आहे। कसं ओळखायचं, तर त्याला साईडला करून बघायचं, खाली ओलं दिसत नाही म्हणजे हे मिश्रण तयार आहे। किंवा तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं नारळ घेऊन हातामध्ये चेक करून बघा, असं गोळा करून बघा, हाताला चिटकत नसेल म्हणजे तयार आहे। तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, तर मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याचे अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे। आणि हे लाडू बनवायला खूप सोपे, हे लगेच बनतात। नंतर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले। तर मला सर्व लाडू बनवण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागलेली आहे।
तर अशा प्रकारे आपले ओल्या नारळाचे मऊसूत असे लाडू तयार आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात, बनवायलाही खूप सोपे आहे। आणि आपले नारळाचे लाडू कसे झाले कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।